एकविरा माते की आजीकडून चैन. आता काय सांगणार आहे, भिवंडीचा राजा आमच्या झाला. आमच्या पूर्ण एरियामध्ये पहिला बॉडी बिल्डर मी होतो. माझ्यानंतर खूप बॉडी बिल्डर्स झाले आणि माझी इच्छा होती की माझा मुलगाही असं काहीतरी करावं जो पहिला असेल. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आता वाजले 2 आणि मी आहे आता मोरा जेट्टीवरती आणि आज आपण अजून एक इव्हेंट बघणार आहोत. वियान 8 वर्षाचा मुलगा आहे आणि तो आपला घारापुरी ते गेटवे ऑफ इंडियाचा प्रवास पूर्ण करणार आहे. पूर्ण इव्हेंट मी तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि या व्लॉग मधून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या भेटणार आहेत. कारण का त्यांच्या आई वडिलांशी त्याचा प्रॅक्टिस कशी असते, दिवसाची रुटीन कशी असते, त्याचा टाइम टेबल कसा असते, तो मोबाईल किती वापरतोय, ते सर्व काही मी या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. वियान हाय कर सगळ्यांना. वियान जोशी नाव आहे त्याचा. आणि काय म्हणतेस, कसं वाटतं आता सध्या मनामध्ये काय चाललंय? का रे असा खचून नाही द्यायचा, बिंदास. काय तुझं टार्गेट वगैरे आहे का? म्हणजे तुझा म्हणजे घारापुरी ते गेटवे काय किती तासामध्ये पूर्ण करशील असं तुला वाटतंय? 4 तास 5 तास किती तासामध्ये पूर्ण करशील? 3 तासाचा त्याने टार्गेट घेतलाय. तर बघूया किती तासामध्ये तो प्रवास पूर्ण करतोय आणि त्याला शुभेच्छा आपल्याकडून. ठीक आहे, अरे घाबरायचं ना, आम्ही सर्व तुझ्या सोबत आहे, बरोबर ना? ठीक आहे, थँक्यू. जय शिवराय. ते बघा एक फोटो घ्या. फोटो घ्यायसाठी आलेत खास. त्यांना मी सांगितला काय तो आपला घारापुरी तो गेटवे जाणार आहे, तर खास ते त्याला भेटण्यासाठी इकडे आलेत. मित्रा नाव काय? माझं नाव अमीर कोहली. आकाश कोहली. ओके, मोरा कोहलीवाड्याचे आहेत आणि त्याला खास भेटण्यासाठी आले, शुभेच्छा देण्यासाठी आल्यात. हो नक्कीच, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे ना त्याच्यासोबत? ठीक आहे, नक्कीच नक्कीच. ठीक आहे, धन्यवाद. चला 3 वाजलेत आणि आम्ही पोचलो आता घारापुरी जेट्टीवरती. आणि 4ची उडी असणार आहे ना दादा? 4ची उडी आहे. आणि मी तुम्हाला या व्लॉगच्या पहिलेच बोललो होतो का या व्लॉगमधून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटेल. त्यामधला एक प्रश्न जो संतोषाचा आहे, जो नेहमी आपल्या इव्हेंट ऑर्गनाईज करत होतो त्यासाठी असणार आहे. दादा, स्टडीजसोबत अदर ॲक्टिव्हिटीज पण किती इम्पॉर्टंट आहेत ते तू सांग. म्हणजे तुम्ही लहानपणीपासून अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये आहात, स्विमिंगमध्ये आहात, तुमचा म्हणजे जवळपास आयुष्य स्विमिंगमध्ये गेलं. अदर ॲक्टिव्हिटी स्टडीज सोबत अदर ॲक्टिव्हिटीज पण किती इम्पॉर्टंट आहेत ते आम्हाला सांग. जय शिवराय सर्वांना. जय शिवराय. आज आपण पाहू शकता की स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा पुरा सेंट्रलाइज हे ज्या गव्हर्नमेंटने ज्या सुविधा दिलेल्या आहेत, पूर्वी एवढ्या नव्हत्या स्पोर्ट्समॅनना. कारण कसं होतं, शिक्षण एका लेवलला होतं. शिक्षण करत असताना मग मुलांना पुढचं फ्युचर काय, जर खेळत असतील तर जॉब वगैरे. तर आता तुम्ही जर नॅशनल मेडल आणलेत तर त्याला एक ठराविक रक्कम, स्टेटला मेडल आणलेत तर एक ठराविक रक्कम, एशियन गेम खेळलेत तर ठराविक रक्कम. अशा त्यांच्या कोचसहित, म्हणजे फक्त नुसतं स्पोर्ट्समॅनलाच नाही पण त्यांना कोचलासुद्धा त्यांनी ह्या सगळ्या सुविधा दिल्यामुळे कसं झालेलं आहे की लोक स्पोर्ट्समध्ये वळलेत. आणि आजकाल जे मोबाईल वगैरे ह्याच्यामध्ये मुलं असतील तर त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगेन की त्यांनी अशा कुठल्या तरी एक तरी ॲक्टिव्हिटी अशी ठेवावी की जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये पुढे वाटचाल असेल. आणि ह्याच्यामधून स्टडीज एज्युकेशन म्हणजे कमीत कमी निदान 12th पास असलेत आणि एक जर स्टेट आणि नॅशनल्सचे अवॉर्ड्स वगैरे असले, मेडल्स वगैरे असले तर तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट प्रत्येक आपापल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जॉब अवेलेबल होऊ शकतो आणि एक फ्युचर चांगलं घडू शकतं. नक्कीच दादा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फिटनेस तुमचा कंटिन्यू राहतो. ॲट द एज ऑफ 50-55 आपल्याकडे, मी आज एवढ्या कंट्रीजमध्ये जाऊन आलेलो आहे, USA, UK, स्पेन, जपान वगैरे. तर त्यांच्याकडे बघितलेलं आहे की त्या वयाच्या 3-4 वर्षापासूनच त्या मुलांना सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्हिटीज देतात. पण त्यांचे फिट वगैरे का, कारण त्यांचं एक आपल्यासारखंच खाणं पिणं वगैरे सर्व देशामध्ये वातावरणानुसार आहे प्रत्येक देशामध्ये, पण त्यांचे अदर ॲक्टिव्हिटीज खूप असतात. स्पोर्ट्स
मध्ये, कारण त्यांना माहिती आहे की जर तुम्ही फिट असाल तर तुम्ही एक 50 एज ऑफ 60 वगैरे तुम्ही जॉब व्यवस्थित करू शकता, फॅमिली सेटअप करू शकता, एवढंच. नक्कीच. आणि आता सर्वांना पडलेला प्रश्न, तुझा मुलगा राजचे पराक्रम आम्हाला सांग. मुलाबद्दल म्हणजे ॲट द एज ऑफ 9 म्हणजे वयाच्या 9व्या वर्षीच त्यांनी हे सर्व भारतातले जे चॅनल्स आहेत म्हणजे एका महिन्यामध्ये 8 पोहणारा आणि स्वतःच्या नावावरती विक्रम नोंदवणारा, वयाच्या 9व्याच वर्षी लिम्का बुक, एशिया बुक, इंडिया बुक, बेस्ट ऑफ इंडिया वगैरे त्यांनी हे जे चॅनल स्विम केलेले आहेत. आता त्यांनी विंड सर्फिंगसुद्धा करतो, विंड सर्फिंगचे क्लासेससुद्धा त्याच्या सरांसोबत घेतो आपल्याकडे. आणि स्विमिंग आणि विंड सर्फिंग हे कॉम्बिनेशन त्याचं चालू आहे. लाँग डिस्टन्स त्याचे खूप झालेले आहेत आणि इंटरनॅशनल बांगलादेश टू म्यानमार हे सुद्धा झालेलं आहे. आणि आता विंड सर्फिंगमध्ये आहे. मुलांनासुद्धा शिकवतो आणि स्वतःही शिकवतो आहे. आणि NCC वगैरे हे जे ह्याच्या माध्यमातून तो खूप मुलांना प्रोत्साहन करतो, परेड्स वगैरे घेऊन आणि फिटनेसचे वगैरे चांगले नॉलेज वगैरे शेअर करतो. ठीक आहे दादा, धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. हे समुद्र देवा, मी विहान राजकुमार जोशी. दरवर्षी नारळी पौर्णिमेला तुला नारळ वाहते. आज देखील माझ्या आयुष्यातला एका महत्त्वाचा क्षणी तुला नारळ वाहून वंदना करतो की मला पूर्णपणे सहकार्य कर. जय क्रीडा माऊली. जय शिवराय मित्रांनो. आज आपण पाहिलंच सर्वांनी की विहाननी समुद्रदेवाला प्रार्थना केलेली आहे की हा जो त्याचा उपक्रम आहे एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया, हे जे 12 किलोमीटरचं सागरी अंतर आहे ते यशस्वीरित्या त्याला पार करू दे अशी त्यांनी स्वतःहून पहिले प्रार्थना केलेली आहे. आणि तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत आणि त्याचे कोच पाटील सर आहेत. त्याचे वडील पण जिम्नॅस्टिक बॉडी बिल्डर आहेत आणि खरोखरच तो स्पोर्ट्समॅन फॅमिलीमधून आहे. आणि हा त्यांनी उपक्रम लवकरात लवकर पार करावा अशा त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चारला 5 मिनटं आहेत आणि विहान रेडी आहे त्याचा प्रवास सुरू करण्यासाठी. त्याचा संपूर्ण प्रवास मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. 8 वर्षाचा विहान घारापुरी जेटी टू गेटवे 12 किलोमीटरचा प्रवास आज पूर्ण करणार आहे. चला. मोरया मोरया. मोरया मोरया. जय. बघा सर्व फॅमिली सपोर्ट करत आहेत विहानला आणि कोच बोटीला हरव विहान.
फास्ट फास्ट प्रियान फास्ट मस्त स्केट स्केट फास्ट आटल्यानं बघत बसला. बोट फॉलो कर बोट. चल मस्त मस्त फास्ट 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 चल कम ऑन चल 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 बरोबर 3 तास झालेत, म्हणजे आता 7 वाजलेत आणि विहानने 3 तासांमध्ये प्रवास कंप्लीट केलेला आहे आणि आपण जवळपास पोचलेलो आहोत. हे बघा, यो ताज हॉटेल, ओपेरा हॉटेल. नेहमीप्रमाणे याला आपल्याला ऑल मारून जायला लागेल. नाव काय तुझं? नाव काय? तू नाही उतरस? नाही उतरत? याला पोहता येते? येते पोहता तुला? नाही पोहता. तुला येते का पोहता? नाही. नाव काय तुझा? सिद्धांत. काहीच मिनिटात विहान पोहोचेल, गेटवे ऑफ इंडियाला टच करेल. फायनल काय जो काय टाईम असेल तो मी सांगेन. तर 3.5 तास होऊन गेलेत. विहान पाण्यामध्ये आहे. मस्त मस्त मस्त. सगळी मागे वा, तुम्ही मागे वा, सगळी मागे वा, सगळी मागे वा. टाळी 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 टाळी. जय भवानी.
नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. आज आपण पाहिलं 4/4/2025 रोजी विहान राजकुमार जोशी भिवंडी इथून, आणि त्याचे आज प्रशिक्षक पण आहेत, पाटील सर आलेत, आणि त्यांनी हा आज कार्यक्रम यशस्वीरित्या पार केलेला आहे. सकाळी 4च्या सुमारास त्यांनी, आपण सर्वांनी साक्षी आहात की 4च्या सुमारास त्यांनी स्विमिंग स्टार्ट केलेली आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत, तर त्याचा ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील. सर प्लीज. सर्वप्रथम विहानचे हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी हे 12 किलोमीटरचं अंतर 3 तास 59 मिनिटं आणि 37 सेकंदात पूर्ण केलं. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा. आणि आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनकडून देवीदास सर, त्याचे कोच, हे त्याला सर्टिफिकेट देतील. आणि तसेच इंटरनॅशनल स्विमर विंड सर्फर राज पाटील हे त्याला ट्रॉफी देतील. हे चॉकलेट सर. हां, त्याला पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जर आता चॉकलेट ठेव. आपल्यासमोर विहानचे आई वडील आहेत. त्यापूर्वी कॉंग्रॅच्युलेशन विहान. थँक्यू. काय म्हणते, कसं वाटतंय? तू मगाशी घाबरला होता आणि आता इव्हेंट तू सक्सेसफुली पूर्ण केलास, कसं वाटतं आता? छान वाटतंय. छान वाटतंय. आता पुढं काय प्लॅन आहे? मोठा इव्हेंट काढेल. मोठा इव्हेंट करायचा आहे. ठीक आहे, तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि हा सर्वात जास्त घाबरतो कोणला? घाबरतो आम्हाला नाही घाबरतो, आमच्यापेक्षा जास्त त्याच्या कोचलाच घाबरतो, देवीदास पाटील. हा, कोचला घाबरतोय. म्हणजे याचा सर्व टाइम टेबल मॅनेज कोण करतोय? टाइम टेबल मॅनेज त्याची मम्मीच करते. त्याची मम्मी करते. पण तर ठीक आहे, घाबरतो फक्त त्याच्या सरांनाच घाबरतो. आता तुम्हाला कसं वाटतं? मग सकाळ म्हणजे रात्रीपासून तुम्ही त्याच्या सपोर्टला आहात आणि तुम्ही स्वतः एक बॉडी बिल्डर, कसं वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली पहिली गोष्ट तर आमच्या पूर्ण एरियामध्ये पहिला बॉडी बिल्डर मी होतो. हां. माझ्यानंतर खूप बॉडी बिल्डर्स झाले. हां. आणि माझी इच्छा होती की माझा मुलगाही असं काहीतरी करावं जो पहिला असेल. हां. आणि आमच्या एरियामध्ये आजपर्यंत इतका मोठा इव्हेंट कोणी केलेला नाही आहे. आणि माझा मुलगा आज त्या फील्डमध्ये आमच्या पूर्ण एरियामध्ये फर्स्ट आला आहे. आता याच्यापुढे दुसरेही मुलं करतील, त्यांनाही मोटिवेशन मिळेल, चांगली गोष्ट आहे. पण माझ्या मुलाने आज माझी ओळख अशी बनवली की हा बघा, हा विहानचा पप्पा. बरोबर आहे. स्विमर विहानचा पप्पा असं ओळखलं जाणार, आणि त्याचाच मला गर्व आहे. आणि तुमची इच्छा देखील पूर्ण केली. हो, नक्कीच. ठीक आहे, आता आईकडे जाऊया. आई, याचा टाइम टेबल कसं असते ते आम्हाला सांगा. त्याचं टाईम टेबल सकाळी उठून त्याची स्कूल असते, तो स्कूलला जातो, त्याच्यानंतर स्कूलमधून येतो, त्याच्यानंतर ट्युशनला जातो, आणि ट्युशनमधून डायरेक्ट तो स्विमिंगला प्रॅक्टिसला जातो. हां. आणि मग तिथे तो प्रॅक्टिस करतो आणि घरी येतो, आणि मग थोडा आराम वगैरे करतो, होमवर्क करतो, आणि मग झोपतो तो. असं त्याची रोजची रुटीन आहे. आणि जी दुसरी पोरं आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे हल्ली सर्व मोबाईल, आज गेमकडे कोण ओळत नाही, अभ्यास करतात अभ्यास, पण फोनकडे जास्त वळली, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? तेच सांगेन का, बघा विहानकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे, थोडंसं शिका, आणि मोबाईल सोडून म्हणजे खेळाच्या क्षेत्रात पण आपण पुढे जाऊ शकतो. ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या आणि त्यातून पण पुढे जा, आणि मोबाईल थोडा कमी वापरा. मोबाईल मोबाईल कमी वापरायला सांग सर्वांना. 8व्या वर्षात दादा हा कार्यक्रम त्याने केला आहे. खूप भारी, म्हणजे नक्कीच भारी वाटलं. हो, नक्कीच. 8व्या वयात, म्हणजे जेव्हा 8व्या वर्षाचा असतो आपण, तेव्हा आपल्याला काही समजत सुद्धा नसतं. त्या वयात त्याने हा पराक्रम केला आहे. तर त्याला पुढच्या वाटचालीसाठी आणि तुमचा देखील सपोर्ट असं त्याच्या पाठीशी राहू दे. आणि तुम्हा सर्वांसाठी शुभेच्छा. असेच नवीन इव्हेंट त्याचे करत राहा. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला. ठीक आहे. आजीकडून चैन. टाल्या. आजीकडून विहानला चैन आलेल्याने आजी जेव्हापासून बोटीमध्ये तेव्हापासून विहान वरटते. आई, काय मनामध्ये काय चाललंय? लाडका आहे माझा. लाडका आहे, आणि ते तुमचा लाडका आहे ते दिसला, चैन दिलीत त्याला तुम्ही. आई, नाव काय आपला? राधा जोशी. ठीक आहे, काय म्हणाल विहानबद्दल? कसा स्वभाव, कसा त्याचा? स्वभाव चांगला आहे. सगळी पोरांपासून शांत, एकदम शांत आहे एकदम. ठीक आहे, तुमचा आशीर्वाद असा त्याच्या पाठीशी असं नवीन इव्हेंट त्याच्या हातून घडले पाहिजे आणि रेकॉर्ड केलं पाहिजे त्यांनी ना. आहे ना आशीर्वाद? तो खूप मोठा झाला पाहिजे. नक्कीच सगळ्या गोष्टी. ओके, ठीक आहे. आता आजोबांकडे जाऊया. आजोबा, नाव सांगा आपला. कृष्णा जोशी. काय सांगाल? आता काय सांगणार, भिवंडीचा राजा आमच्या झाला. हा, नक्कीच. भिवंडीतला पहिला
म्हणून भिवंडीचा राजा समजतो आम्ही. असं समजता तुम्ही रात्रीपासून त्याच्या सपोर्टला त्याला ओरडताय त्याच्या हो पाठीशी. मग बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा सर्वांना तुमच्या परिवाराला. आपल्या समोर आता वियांचे मोठे पप्पा आहे आणि मोठी मम्मी मॅचिंग करून आहेत दोघी. मॅचिंगच असते आमची. तुमचं मॅचिंगच असते काय? आणि काल मोठे पप्पानी आणि या ताईने एवढ्या व्हिडिओज आणि फोटोज काढलेत ना त्याचे, तेवढे मिनी पण नसतील काढले. पप्पा नाव काय? अविनाश. अविनाश, कसं वाटतंय काल रात्रीपासून त्याच्या सोबत आहात तुम्ही आणि सक्सेसफुल त्यांनी इव्हेंट पूर्ण केलाय? काय मला अभिमान वाटतो त्याचा. अभिमान वाटते. आणि मोठी मम्मी? मस्त, एकदम मस्त, छान. मस्त छान. कालच येणार होती पण नाही जमला यायला, म्हणून सकाळी आलो. ठीक आहे. तुम्ही दोघं खूप छान दिसताय एकत्र. विहानची आजी. आजी काय सांगा? मी आधी समुद्र देवताला नमस्कार करते आणि समुद्र देवतेचे आभार मानते की माझ्या नातवाला त्याने सुखरूप इथपर्यंत पोहोचलं आणि सांभाळून घेतलं आणि एवढ्या लहान वयामध्ये त्याने एवढा स्विमिंग करायचं म्हणजे धाडस त्याचं करायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी. आणि त्याने यापुढेही त्याला पुढे जावं त्याने, अशीच आमची सदी इच्छा आहे. ठीक आहे, तुमचा आशीर्वाद त्याच्यासोबत असाच ठेवा. तो नक्कीच पुढचे इव्हेंट सक्सेसफुल करेल ना विहान? करशील ना? आणि त्याचे भावंड त्याच्यासोबत आहेत. काय नाव काय? तुला येते पावता? पावता नाहीत मग तू शिकशील कधी? शिकेल ना? तुझं नाव काय? निदान. काय मग आता ट्रॉफी, आता तुझी एक ट्रॉफी आली पाहिजे ना? हो नक्की येईल ना? ठीक आहे. आणि हा पण त्याच्यासोबत सपोर्टला रात्रीपासून आहे, मध्येच उतरला पण होता. नाव काय? रिदम. काय बोलशील, कसं वाटतंय आता भावाने ट्रॉफी आणली, सक्सेसफुल इव्हेंट केला, कसं वाटतंय? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय ना? तू स्विमिंग करतोस? प्रॅक्टिस चालू आहे तुझी पण? यांची दोघींची ओळख करून देतो. त्यापूर्वी सांगते रात्रीपासून त्याला सपोर्टला आहेत दोघी जणी पण. नाव काय वियांची? मी वियांची मावशी वृषाली सावंत. मावशी? हो. आणि मी वियांची दीदी वेदिका. काय सांग? तेवढी एक्साइटमेंट होती. आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात फर्स्ट मेंबर आहे की त्यांनी एवढा मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याचा अभिमान पण वाटतोय. 8 वर्षाच्या मुलाने एवढं पोहून यायचं 14 किलोमीटर त्यांनी अंतर गाठले आहे 4 तासामध्ये. तर त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांनी असंच पुढेही जावं आणि आमची इच्छा आहे की त्यांनी इंटरनॅशनल लेवलपर्यंत जावं. त्याचे सर तर त्याच्यासोबतच आहेत. सरांमुळे तो आज इथपर्यंत आला आहे. सरांची मेहनत, त्याची मेहनत, त्याच्या मम्मी पप्पांची मेहनत, त्यांनी आज सफळ आणली आहे एक लेवल पार करून. आता आमची इच्छा आहे की त्यांनी प्रत्येक लेवल अशीच पार करावी आणि आम्ही बेस्ट विशेष देतो त्याला. आणि तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत होते रात्रीपासून. तुम्ही जसे जमले तसे प्रॉपर त्याचे व्हिडिओ कव्हर केलेले आहेत. तुमचे खरंच खूप आभार. थँक्यू सो मच. काय सांगितलं दीदी? सर्वप्रथम वियांचं कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्या पप्पांनी सांगितल्याप्रमाणे तो एकटाच आहे जो आमच्या एरियामध्ये एवढा पुढे गेले आणि त्याला बेस्ट विशेष देईन का तो अजून पुढे जावा. ठीक आहे, थँक्यू. वियांची मोठी आत्या आपल्या समोर आहे. काय सांगाल आत्या? नाव काय आत्या? माझं नाव योगिता महेंद्र ठाकूर. हा तर माझा दुसरा मुलगाच आहे. दुसरा मुलगा आहे. काय सांगाल? छान केलं त्याने, एकदम छान केलं एकदम. आणि त्याची दीदी नाव काय? प्राची. काय सांगशील? मजा वाटली त्याला बघून ना की इतक्या कमी वयामध्ये त्यांनी एवढा मोठा प्रवास केला आणि खूप छान वाटलं की तो असा आणखीन पुढे जाईल. नक्कीच. तुमचा सर्वांचा आशीर्वाद त्याच्यासोबत असाच ठेवा. पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. ठीक आहे, थँक्यू. वियांचे कोच आपल्या समोर आहेत. सर नाव सांगा आपला. माझं नाव देवदेश पाटील. पाटील सर, मी काय बोलतोय म्हणजे कालची जी मुलगी होती ती पण तुम्हालाच एकट्याला घाबरते आणि हा विहान पण आई वडिलांना नाही घाबरत, फक्त तुम्हाला घाबरत. असं काय करताय तुम्ही तर तुम्हाला घाबरतात? काय ना, थोडंसं स्ट्रिक आहे आणि तेवढं लाड पण करतो. बरोबर आहे. आणि कामाच्या वेळेला काम पाहिजे, मस्तीच्या वेळेला मस्ती पाहिजे. ठीक आहे. आणि अशाच मी काल पण तुम्हाला म्हणालो होतो का अशाच लहान आणि कीर्तिमान अशी मुलं तुमच्या हातून घडावी. आणि तुमची मुलगीबद्दल काय सांगायची गरजच नाही. ती इंटरनॅशनल आणि आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करते. तर अशीच यांनी पण आपल्या इंडियाला रिप्रेझेंट केलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा आणि आपल्या मातीचं नाव रोशन केलं पाहिजे. तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि काय सांगाल, वियांचा स्वभाव कसा आहे? वियांचा स्वभाव म्हणजे थोडासा हार उडणारे आहे, चंचल आहे, पण जे सांगितलं तर करायची त्याच्यामध्ये धमक आहे. आणि त्यांनी मला बघा, खेळाडूंनी पण कोचला साथ देणं गरजेचं असतं. त्यांच्या पालकांनी पण सपोर्ट करणं गरजेचं असतं. तर त्यांनी सपोर्ट केला. मी माझ्याकडनं 101% देऊन त्यालाही माझ्या डॉलीसारखं इंटरनॅशनल बनवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच, टाळ्या. नक्कीच. तुम्हाला देखील शुभेच्छा. थँक्यू. गणपती बाप्पा.
एकविरा माते की. तर चला, एकदम फर्स्ट क्लास इव्हेंट झाला आणि हा ब्लॉग एंड करायची वेळ आली. विहान जोशी नावाचा 8 वर्षाचा मुलगा आज त्याने हा पराक्रम करून दाखवलाय. आणि मी छोट्या मुलांचे, लहान मुलांचे जे इव्हेंट्स करतोय त्याच्यात बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. काय, मुलांना शिक्षणासोबत अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये पण तुम्ही भाग घ्यायला सांगा. कारण का, आणि ही व्हिडिओ तर त्यांचे स्वतः समज, जर आता तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी तुमच्या सोबत नाही आता सध्या ही व्हिडिओ बघत, तर त्यांना परत घेऊन ही व्हिडिओ दाखवा. का 8-8 वर्षाची मुलं जर असा पराक्रम करतात तर तुमच्यात पण लपलेली जी कला असेल किंवा तो टॅलेंट असेल तो कुठेतरी लपवलेला असेल, तो मोबाईलमध्ये व्यस्त राहून घालवू नका. इव्हेंटमध्ये भाग घ्या. कुठलाही स्पोर्ट असो, कुठलाही क्षेत्र असो, त्याच्यामध्ये भाग घ्यायला सांगा आपल्या मुलांना. मी लहानपणी काय करायचो ते मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल. लहानपणी आपल्या गावात कराटे क्लासेस असायचे. रवी सर आमचे ते म्हणजे क्लास घ्यायचे. मी ब्राऊन बेल्ट होतो आणि मला फाईट घ्यायला भरपूर आवडायचा. गोल्ड मेडल माझा लागलेला असायचा चॅम्पियनशिपला आणि कट्टाजमध्ये गोल्ड मेडल लागलेलं असायचं. म्हणजे ते 3-4 वर्ष मी गाजवलेली. म्हणजे 10, 11, 12 वर्षाचा होतो तेव्हा मी लहान होतो. तेव्हा फुल धमाल केली. नंतर काही कारणामुळे क्लास बंद झाला आणि मग ती माझा जो बोलतात ना टॅलेंट किंवा जी आवड होती ती कुठेतरी तशीच राहिली. तर असंच आहे, तुमच्या देखील मुलांना अशाच नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट घ्यायला सांगा. खेळामध्ये उतरवा त्यांना. मोबाईलमध्ये व्यस्त किंवा नुसता अभ्यासू किडा नका बनवू, हेच सांगायचं होता. भरपूर शिकवा त्यांना. तर चला, आज पुरता एवढाच. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा ब्लॉग, जेणेकरून आपल्या सर्व आपली जी चिमुकली मुलं आहेत ती सर्वांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचं जे पराक्रम आहे ते सर्वांपर्यंत पोहोचतील. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.